तर घेऊन तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. म्हणून माझ्या मुखात तो तुकोबारायचा अभंग आला. तीर्थाची अपेक्षा कशाची असावी? तुमचा बंगला बांधला की मला त्या तुमच्या बंगल्यासारखाच मी बांधीन. महाराजांनी दुसऱ्या गाडी घेतली की 50 लाखाचीच मी गाडी घेईन ही अपेक्षा वाढते. त्याला संसार धर्म म्हणावं. म्हणजे संसाराची वस्तू पाहून त्याची मी बरोबरी करावी ही अपेक्षा वाढते. तुम्ही मुलीचं लग्न थाटामाटात केलं. तुमच्या मुलीच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला मंत्री आले. माझ्या मुलीच्या लग्नाला त्याहून मोठ्या पदाचे मंत्री मी बोलवीन अशी अपेक्षा असते. ह्याला संसार म्हणायचं. पण तीर्थाची अपेक्षा मी बाळू महाराजांनी, करपे महाराजांनी, गुंजाळ महाराजांनी ह्या सर्वांनी तीर्थयात्रा केली. मग त्यांची नव्हे मग माझी एक तरी का नसावी अशी अपेक्षाच तयार होत नाही. म्हणून मी अभंग म्हणताना तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य, त्याला पुण्य म्हणायचं. आता हे पुण्य उभे राहू. आता पुण्य सुद्धा प्राप्त करण्यासाठी हे आहे. ही सर्व सामुग्री भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे सुद्धा भगवत प्राप्तीची सामुग्री. स्वयंपाक करणं, कालवण भाकरी करणं पण त्याची सामुग्री असल्याशिवाय सिद्धता नाही. तसं ही पुण्य असल्याशिवाय भक्ती घडत नाही. म्हणून सर्वसंगी वीट आला तू एकला आवडशी. सर्वांचा वीट येऊन देव आवडावा. सर्वांची अपेक्षा ठेवून देव आवडला तरी ती खरी आवड नाही. सर्वसंगी वीट आला तू एकला आवडशी. दिली आत्ता पायी मिटी जग जेती न सोडी. बहु झालो खेद क्षीण येणे शीन तो नाशे. तुका म्हणे गंगे वास बहु आस त्या स्थळाची. म्हणून गंगेची प्रदक्षिणा करावी, गंगेच्या सहवासात राहावं. सर्व संगी वीट आल्याच्या नंतर, बालपण संपल्याच्या नंतर सासरचा आनंद मिळतो. बालपणीच विवाह केल्याच्या नंतर तेच सासर त्या बालिकेला सुख देत नाही. त्याच्यासाठी ती चांगली तारुण्य असणं गरजेचं आहे. तेव्हा तिला सासरचं सुख हवं असं वाटतं. तसं संसाराचा वीट आल्याशिवाय नर्मदेच्या परिक्रमेमध्ये आनंद वाटत नाही. रोज कुटुंबाला फोन येतो. कशी काय तुझी तब्येत? ना तू बरा आहे का? आणि मला एकदा व्हिडिओ कॉल करून दाखव. गेला कशाला? म्हणून बालपण कोणतं? इकडलं संसाराचा वीट येणं आणि तीर्थाची अपेक्षा वाढणं, तीर्थाला जावं असं वाटणं ही खरं तारुण्य, पुण्य. म्हणून तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. या अनुभूतीप्रमाणे मग ही आपल्याला गंगेवास नर्मदेची परिक्रमा झाली. तुमच्या पुण्याला या ठिकाणी वंदन करायचं. तुमचं हे जे पुण्य आहे परमार्थाचं हीच भक्तीचा आरंभ आहे. आणि भक्तीची सामुग्री म्हणजे खरं आता तो भक्ती व्याख्या श्याम नारदाने सांगितलं. आता मी भक्तीची व्याख्या करतो. भक्तीची व्याख्या करायची म्हणजे तरी काय करायची? भक्ती जर नाही का तुका म्हणे सोपे आहे सरावानी. जर भक्ती सोपी असती तर नारदासारख्या महर्षींना भक्तीची व्याख्या करायची गरजच पडली नसती. ज्यार्थी अथा तो भक्ती व्याख्या श्याम असं म्हणतात त्यार्थी भक्ती अवघड आहे. म्हणून ही भक्ती आपल्याला घडावी यासाठी भक्ती तशी घडत नाही. म्हणून ती भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मत्व. मग ती भक्तीचे अथ या शब्दानं काय सांगितलं? अधिकार संपन्नता. मग ती अधिकार कसा असावा? त्याच्या ठिकाणी विवेक असावं, वैराग्य असावं आणि साधन चतुष्टय संपन्नता असावी आणि मोक्षासाठी भक्ती करावी. ही अशी तिची व्याख्या आहे.
म्हणून साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये शम दम हे तीर्थयात्री सहज साध्य होतात. शमन, मनाचं शमन म्हणजे मनाचा निग्रह हा शमन आहे. इंद्रियाचं दमन आहे. उपरम, तितिक्षा, श्रद्धा ही अशी त्याच्या पुढची आहे. ही त्या तीर्थयात्रेमध्ये नर्मदा परिक्रमेमध्ये प्राप्त होतंय. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ही सगळी सामुग्री जमा केली. आता तुम्ही भक्तीला योग्य झाला. आणि मग भक्तीचं पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. तुम्ही जे बोलाल ते ज्ञान होईल. आता तयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद. कर्वे बाबांचं प्रवचन मी तिथून थोडं ऐकलं. सहज शब्द आहेत, अनुभवे आले अंगात ते अजगात सहज, कोणत्या ह्याची गरज नाही. म्हणजे ते बोलल ते ज्ञान. तयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद. म्हणून संत संगतीच तिथं गेल्याच्या नंतर ज्यांच्या संगतीमध्ये आपण फिरलो, प्रदक्षिणा केली, त्यांचं नुसतं सांगत राहा, ऐकावंच वाटत. एक तुकोबारायचं ज्ञानोबारायचं प्रमाण नसू द्या. दिंडीत गेल्याच्या नंतर नुसता दिंडीचा आनंद सांगत राहा, ऐकावंच वाटत. तसं तुम्ही नर्मदा परिक्रमेचं नुसतं सांगत राहा आणि उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं सांगत राहा, आम्हाला ऐकावंच वाटत. हे म्हणून पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान. म्हणजे कोणतं ज्ञान येतं, त्याचं बोलणं तेच ज्ञान. आणि मग मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. अशा प्रकारे तुम्हाला सहज भक्तीचा योग घडला. आधी काय बोलावं, कल्याण महाराजांनी अगोदरच त्यांच्या ह्याच्यात टोचन केलं. आम्ही काहीच केलं नाही. मला लगेच दृष्टांत सुचला, मग केलं नाही म्हणून बोलायचंच नाही का. म्हणून सर्वांना वंदन करून सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होऊन थांबतो. रामकृष्ण हरी. हर नर्मदे हरी.